नमस्कार मित्रांनो, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि वनमंत्री गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा मोठं विधान केलं आहे। महापालिका निवडणुकीपासून पेटलेला नाईक शिंदे संघर्ष आता उघडपणे समोर येऊ लागलाय। एका विशेष मुलाखतीत नाईकांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत त्यांना जेलमध्ये जावं लागेल असा खळबळजनक दावा केला आहे। इतकंच नाही तर खासदार श्रीकांत शिंदे यांचं राजकीय अस्तित्व संपवण्याचाही इशारा त्यांनी दिला आहे। या वक्तव्यावर श्रीकांत शिंदे यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं। दरम्यान महायुती सत्तेत आल्यानंतरच नाईकांना भाजपाकडून शिंदे विरोधात बळ मिळत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे। ठाण्यात घेतलेल्या जनता दरबारातून नाईकांनी शिंदेंना थेट शह दिला होता। त्यानंतर महापालिका निवडणुकीत हा संघर्ष अधिकच तीव्र झाला। नवी मुंबई महापालिकेत भाजपचे तब्बल 65 नगरसेवक निवडून आणत नाईकांनी आपली ताकद दाखवून दिली। मात्र ठाणे आणि कल्याण डोंबिवलीत भाजपला दूर ठेवत शिंदेंनी सत्तेचं गणित जुळवलं। हा संघर्ष काही नवा नाही। ठाण्यातील दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या काळापासूनच नाईक आणि शिवसेनेतील मतभेद उफाळत आले। दरम्यान आता ठाणे जिल्हा परिषद भाजपच्या ताब्यात आणण्याचा निर्धार गणेश नाईकांनी जाहीर केलाय। ठाणे आणि नवी मुंबईतील वर्चस्वासाठी नाईक शिंदेमधील संघर्ष चिघळत चाललंय। दोन्ही बाजूंनी एकमेकांचं नामोनिशाण मिटवण्याची भाषा होत असल्याने महायुतीत अंतर्गत वादाची ठिणगी पडली आहे। या वर्चस्वाच्या लढाईत अखेर कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण गणेश नाईक यांच्या वक्तव्याची सध्या राज्याच्या राजकारणात एकच चर्चा रंगलेली। तर मित्रांनो, या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।